नमस्कार. आजचं खूप महत्त्वाचं अपडेट्स आहे. कारण काय तर रात्री खूप साऱ्या नोटीस आलेल्या आहे सीईटी सेलला. एमबीबीएस बीडीएसचा स्पॉट राऊंड जो की प्रायव्हेट कॉलेजेससाठी असतो, तर त्याचं शेड्यूल्ड या ठिकाणी पब्लिश झालेलं दिसतं. आपण जर व्यवस्थित या सगळ्या नोटीस बघितल्या तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की नोटीस नंबर 26 जी होती तर ती लास्ट आलेली होती सीईटी सेलला. आता यानंतर ही जी 27 नंबरची नोटीस आहे तर ही स्पॉट राऊंडची नोटीस आहे. यावर जर आपण क्लिक केलं तर रात्री उशिरा आलेली ही नोटीस जवळपास 11:30-12च्या दरम्यान नोटीस आलेली आहे. आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये जो स्पॉट राऊंड होणार इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड, तर त्यासाठी नेमकं काय काय करायचंय तर हे आपल्याला दिलेलं आहे. आज म्हणजे कालच सीट मॅट्रिक्स येणार होतं तर ते आलेलं आहे की कोणत्या कॉलेजमध्ये नेमक्या किती सीट्स आहे तर ते समोर आपण बघूया. नंतर जे पण समजा इलिजिबल कॅन्डिडेट आहे तर त्यांच्या 2 लिस्ट आलेल्या आहे. तुमचे नावं त्या लिस्टमध्ये आहे का नक्की एकदा चेक करा. यानंतर आपल्याला जी पण मेरिट लिस्ट आहे किंवा सिलेक्शन लिस्ट आहे तर त्यामध्ये जर का समजा जायचं असेल तर प्रत्येक कॉलेजला आपल्याला मेल टाकावं लागणार आहे आणि ते आपल्याला आजच टाकायचे. संध्याकाळी 5:30 वाजेच्या अगोदर हे सर्व काम झालं पाहिजे. मग आता मेलमध्ये नेमकं काय लिहायचं काय करायचं तर हे सगळं सविस्तर आपण या ठिकाणी बघूया. ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा अटॅच करावे लागतात मेल आयडी सोबत. ओरिजिनल म्हणजे काय तर थोडक्यात स्कॅन करून ते डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच करा आणि तो मेल त्या कॉलेजला पाठवून द्या. मग आता जर समजा आपण बघायला गेलो तर ऍप्लिकेशन फॉर्म बघा. आता समजा यामध्ये आपण जर क्लिक केलं 6 नंबरच्या नोटीसला तर आपल्याला 2 ऍप्लिकेशन फॉर्म दिसतात इथं. हे बघा दोन्ही पण आहे. मग आता यामध्ये पहिला फॉर्म आहे स्टेट कोटाचा एमबीबीएस बीडीएसचा. थोडक्यात यामध्ये आपल्याला ओपनची फीज लागणार आहे. आणि जर समजा तुम्ही आयक्यूचा फॉर्म पाठवला एखाद्या कॉलेजला म्हणजे 15% इन्स्टिट्यूशनल कोटाचा तर ती मॅनेजमेंटची ऍडमिशन आहे आणि यामध्ये कॉलेज फीच्या 3 पट फीज लागत असते. पण याची सगळी चर्चा अगोदर कॉलेज सोबत करून घ्या. किंवा जर कुठं तुम्ही काउन्सिलिंगसाठी जॉईन असाल तर त्यांना एकदा विचारून घ्या की नेमका हा फॉर्म फिल करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, किती फीज लागू शकते. किंवा त्या ग्रुपवरील मेसेज चेक करा. आपण आपल्या ग्रुपवर तसा मेसेज केलेला आहे की नेमके फॉर्म किती कॉलेजला पाठवायचे. बघा आता पुढची जी नोटीस आहे तर ती एमबीबीएस बीडीएसचा गव्हर्नमेंट कॉलेजचा स्टे वॅकन्सी राऊंड आहे. पण ही प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट वगैरे सगळं आलेलं आहे. ही लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट आहे आणि सगळ्यात शेवटी हे सीट मॅट्रिक्स आलेलं आहे की कोणत्या कॉलेजला नेमक्या किती सीट्स आहे. बघा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना कुठल्या कॉलेजला फॉर्म टाकायचा काय करायचा तर हे सगळं व्यवस्थित माहिती करून घ्या. एकदा परत सांगतोय की नेमकं काय करायचं. बघा समजा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन केला. यामध्ये ज्या कॉलेजला तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे तर त्या कॉलेजचं नाव तुम्ही इथं लिहिणार आहे. नंतर तुम्हाला कोणता कोर्स करायचा त्या कोर्सचं नाव तुम्ही इथं लिहिणार आहे. एमबीबीएस का बीडीएस. यानंतर तुम्हाला सीईटी सेलचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. नाव टाकताना सरनेम अगोदर नंतर फर्स्ट नेम नंतर मिडल नेम हे सगळं या पीडीएफ मध्ये स्पष्ट दिलेलं आहे. तर त्यामुळे चुकू नका आणि हा फॉर्म आणि सोबत डॉक्युमेंट्स एकत्रित अटॅच करा आणि प्रत्येक कॉलेजला त्या कॉलेजच्या मेल आयडी वर हे फॉर्म तुम्हाला पाठवून द्यायचे. प्रत्यक्ष पण जाऊ शकता पण सर्व कॉलेजला फॉर्म घेऊन पोहोचणं शक्य नाही. तर त्यामुळं मेल जरी टाकले तरी सुद्धा तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येणार आहे. आणि तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येतं का तर हे तुमच्या मेरिटवर अवलंबून राहील. तर त्यामुळं तुम्ही हे फॉर्म कॉलेजला पाठवून द्याल. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके बाय.